नमस्कार मंडळी, कडकडती थंडी पडली आहे आणि काहीतरी गरमागरम आणि झटपट हवा आहे, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। ही आहे मस्त अशी चटपटीत लसुणी मसाला चपाती। हो मंडळी, किंवा ह्याला तुम्ही लसुणी पराठा सुद्धा म्हणू शकता। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता आपण झटपट या रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण जी रोजची कणिक असते त्यातील एक गोळा घ्यायचा आहे। मस्त अशी त्याची एक पारी लाटून घ्यायची आहे। पूर्ण चपाती करतो त्या आकाराची पातळ अशी लाटून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, किंवा तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप घाला। 1 चमचा तेल घातला आहे, किंचित असं लाल तिखट, किंचित असा गरम मसाला आणि चटपटीत होण्याकरिता इथे मी किंचित चाट मसाला घातलेला आहे। कणिक मळताना इथे मी ओवा घातला नव्हता, कारण चपातीची कणिक होती, सो मी इथे ओवा सुद्धा घातलेला आहे। तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता। अशा रीतीने सर्व मसाले पसरून घ्यायचे आहे। पुन्हा वरून कोथिंबीर घालून सुद्धा ती सुद्धा पसरून घ्यायची आहे। कोथिंबीर घालून झाल्यानंतर अशा रीतीने बारीक कट केलेला आपण लसूण घालायचा आहे, जेणेकरून आपल्याला लसणाची खूप छान अशी टेस्ट येते। थोडीशी कोरडं पीठ भुरभरायचं आहे। अशा रीतीने आपण लच्छा पराठा करतो त्या रीतीने आपण ह्याचं फोल्डिंग करून घ्यायचं आहे। फोल्ड केल्यानंतर आपण ह्याला वरून पुन्हा कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे अशा रीतीने। आणि मी कशा पद्धतीने फोल्ड करते तुम्ही बघू शकता मंडळी। अशा रीतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या। अशा रीतीने प्रेस करून घ्या, नाहीतर पूर्ण पराठा उलगडेल। आणि हळूवारपणे अलगदरित्या तो पराठा आपण लाटून घ्यायचा आहे। जास्त प्रेस करायचा नाही, नाहीतर त्याचे लच्छे सुटणार नाही। छान असं तुम्ही हव्या त्या आकाराचा जाड पातळ तुम्ही त्या पद्धतीचा करू शकता। तर आपली इथे चपाती लाटून झालेली आहे। ऑलरेडी मी इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता, त्यामध्ये मी 1 चमचा इथे तेल घातलेला आहे आणि आपण तयार केलेला पराठा यामध्ये घालून घ्यायचा आहे। एका बाजूस 1 ते 2 मिनिटं भाजल्यानंतर आपण तो पलटी करून घ्यायचा आहे। पलटी केल्यानंतर आपण लगेच यावर तेल लावून घ्यायचं आहे। तेल भरपूर लावायचं आहे, जेणेकरून हा खरपूस होईल आणि खायला सुद्धा तितकाच अप्रतिम लागेल। दोन्ही बाजूने अलटी पलटी करता करता आपल्याला हा खरपूस भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाला आहे तर मंडळी तयार आहे आपला मस्त असा लसुणी पराठा किंवा लसुणी चपाती। आहे की नाही मस्त चमचमीत चटपटीत रेसिपी। तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही लसुणी पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।